शीतल स्टिचिंग वर्ल्डमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। तर आज आपण वन टक्सचं ब्लाऊज कसं शिवायचं ते बघणार आहोत आणि मागचा आणि पुढचा गळा आपला बोट नेक असणार आहे। इथे जो मी पॅटर्न दाखवला आहे त्याप्रमाणे हा ब्लाऊज आपण शिवायचा आहे। तर त्यासाठी लागणारी मापे काय आहेत ती आपण पहिल्यांदा बघून घेऊया। तर इथे आपला फ्रंट आणि बॅक नेक हा बोट नेक आहे, म्हणजे पॅक नेकमध्ये आहे आणि बॅक साईडला आपण ही अशी डिझाइन करू शकतो आणि हा आपले स्लीव्ज आहेत ते एल्बो पर्यंत आहेत। हा बॅक आणि फ्रंट आहे हा आपला। तर इथे ब्लाऊजची लेंथ 15 आहे, फुल शोल्डर 14 आहे, चेस्ट 36 आहे, वेस्ट 30 आहे, शोल्डर टू अपेक्स 10 इंच आहे, अपेक्स टू अपेक्स 8 इंच आहे, फ्रंट नेक 3.5 आहे, बॅक नेक 1.25 आहे आणि रेडी शोल्डर आपला 3 इंच घेणार आहे। ही याप्रमाणे आपल्याला मापे घ्यायची आहेत। तुम्ही तुमच्या मापानुसार हा ब्लाऊज शिवू शकता। व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे तुमच्या संपूर्ण प्रोसेस लक्षात येईल आणि तुमचा ब्लाऊज कुठेही चुकणार नाही आणि मी इथे फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे एकदम परफेक्ट फिटिंगमध्ये बसेल। अस्तर आपल्याला व्यवस्थित इस्त्री करून घ्यायचं आहे। तर इथे पहिल्यांदा आपल्याला उंची घ्यायची आहे। तर इथे आपल्याला एक स्ट्रेट लाईन आखून घ्यायची आहे खाली। यासाठी हा आपले त्रिकोण स्केल असते त्याचा उपयोग करा, म्हणजे व्यवस्थित ती लाईन सरळ येईल आपली। नंतर ना आपले ब्लाऊजची उंची किती होती 15 इंच, तर त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करायचं आहे आणि 16 इंच घ्यायचं आहे। तुम्ही तुमच्या उंचीप्रमाणे घेऊ शकता। याच्यानंतर ना आपल्याला शोल्डरचं मार्किंग करायचं आहे। तुमचा शोल्डर जितका पण आहे त्याचे 2 भाग करायचे आहे। तर इथे माझा शोल्डर 14 इंच होता, तर मी त्याचे 2 भाग केल्यावर 7 इंच येतात। मग तिथे 7चे ते एक मार्किंग करायचं आहे। जिथे आपण शोल्डरचं मार्किंग केलं आहे तिथून खाली 1 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि आपल्याला शोल्डरची जी फोल्डची बाजू आहे तिथून 2.5 इंच घ्यायचं आहे आणि हे दोन्हीही पॉईंट आहेत ते आपल्याला क्रॉसमध्ये जोडून घ्यायचे आहेत। आता आपल्याला आर्महोलचं मार्किंग करायचं आहे। तर दोन्हीही नेक आपले पॅक आहेत, म्हणजे बोट नेक आहेत। तर त्यासाठी काय करायचं, तुमची जी पण चेस्ट असेल ते त्याचे भागिले 6 करायचे, त्याच्यामध्ये प्लस 1 इंच करायचं आहे। तर 36 भागिले 6 आणि प्लस 1 केल्यानंतर इथे माझं 7 इंच येत आहे। तर हे जे आपण आता मार्किंग केलेलं आहे 1 इंच डाऊन, इथून खाली आपल्याला 7 इंच मार्किंग करायचं आहे। हे बघा, इथून जिथे 7 इंच येतं तिथे एक मार्किंग करायचं आहे आणि ही आपली आता चेस्ट लाईन झाली आहे। तिथे आपल्याला एक सरळ लाईन आखून घ्यायची आहे। हा फक्त पॅक नेकसाठी आर्महोलचा फॉर्म्युला आहे, डीप नेकचा फॉर्म्युला वेगळा आहे। याच्यानंतर चेस्टचं मार्किंग करायचं आहे। तर तुमची चेस्ट जितकी पण आहे त्याच्यामध्ये प्लस 2.5 इंच घ्यायचे आहेत आणि त्याचे डिवायडेड 4 करायचे आहेत। तर इथे माझं 9.5 इंच येत आहे, तर 9.5च्या इथे मार्क करत आहे। 2.5 इंच प्लस का करायचं, तर आपले दोन्हीही नेक पॅक आहेत म्हणून, आणि पुढे 1.5 इंच मार्जिन घ्यायचं आहे। आता वेस्टच्या इथे पण तुमचं जो पण वेस्टचं आहे तो त्याचा चौथा भाग घ्यायचा आहे। इथे 7.5 इंच येत आहे माझा, पुढे अर्धा इंच टक्ससाठी घ्यायचा आहे आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायची आहे आणि हे दोन्हीही पॉईंट आपल्याला असे जोडून घ्यायचे आहेत। ही मार्जिनची लाईन झाली आपली। आता हे एवढं मार्किंग आपल्याला सर्व मापासाठी असंच करायचं आहे, जिथे मी इथे सांगितलं आहे त्याप्रमाणे। आता आपल्याला आर्महोलचं मार्किंग करायचं आहे। तर हे जे दोन्हीही पॉईंट आहेत, जे आपण 1 इंच डाऊन घेतलेलं ते आणि चेस्ट लाईन, त्याचा आपल्याला सेंटर घ्यायचं आहे आणि तिथे आपल्याला एक मार्किंग करून घ्यायचं आहे। आणि काय करायचं, आपला शोल्डर किती होता 7 इंच, त्याच्यामधून 1 इंच कमी करायचं, ते येतं 6 इंच। तुमचा शोल्डर जितका पण असेल त्याच्यामधून 1 इंच कमी करायचं आणि तिथे एक मार्किंग करायचं आहे, बरोबर। आता परत एकदा, हा किती आहे 7, तर इथे खालच्या साईडला अर्धा इंच कमी घ्यायचं, म्हणजे 6.5। म्हणजे काय करायचं, जितका पण आपण इथे शोल्डरचं मार्किंग केलं त्याच्यापेक्षा 1 इंच कमी इथे आणि इथे अर्धा इंच कमी घ्यायचं आहे। इथे क्रॉसचं मार्किंग 1.25 इंच घ्यायचं आहे। तुमच्या चेस्टनुसार हे क्रॉस मार्किंग किती घ्यायचं आहे इथे मी हा चार्ट दाखवत आहे त्याप्रमाणे घ्या। याच्यानंतर आपल्याला आर्महोलचं मार्किंग केलेलं आहे ते आपल्याला व्यवस्थित शेप द्यायचा आहे। हे इथून आपल्याला हे असं व्यवस्थित जे पॉईंट आपण मार्किंग केलेले आहेत ते बघून असं व्यवस्थित आर्महोलचं मार्किंग करून घ्यायचं आहे।
हा आपला फ्रंटचा आर्महोल झालेला आहे. बॅकच्या आर्महोलसाठी सेंटरपासून अर्धा इंच पुढे मार्किंग करायचं आहे आणि ही इथपर्यंत स्ट्रेट लाईन आखायची आहे आणि खालच्या बाजूला आपल्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे. हा आपला बॅकचा आर्महोल झाला. हे एवढं मार्किंग सर्व मापासाठी सेम करायचं आहे आणि चेस्टनुसार काय बदल करायचे आहेत ते मी इथे सांगितले आहेत त्याप्रमाणे करायचे. आता आपल्याला शोल्डरचं मार्किंग करायचं तर आपला रेडी शोल्डर 3 इंच आहे, तर शिलाईमध्ये अर्धा इंच जाईल, मग 1 इंच ॲड करायचं. 4च्या इथे मार्किंग करायचं. जर तुमचा रेडी शोल्डर 2 असेल तर 3च्या इथे मार्किंग करा. माझा इथे 3 इंच रेडी शोल्डर आहे म्हणून मी 1 इंच ॲड करून 4च्या इथे मार्किंग केलं. आता आपल्याला नेकचं मार्किंग करायचं आहे, तर ते कसं करायचं. आता हे जे 2 पॉईंट होते जे स्टार्टिंगला आपण घेतलेले शोल्डरचं आणि 2.5 इंच, त्याचा आपल्याला सेंटर घ्यायचं आहे. सेंटरच्या इथे एक मार्क करायचा आणि तिथून खाली आपल्याला गळ्याच्या उंचीचं मार्क करायचं आहे. जे आपण क्रॉस लाईन घेतलेली तिथे ठेवायची आहे टेप आणि तिथून घ्यायचं आहे. तर फ्रंटचा नेक 3.5 आहे, तर 3.5च्या इथे मार्किंग केलं आहे. तुम्ही 4 पण घेऊ शकता, 2 पण घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार. आणि जे आपण हे शोल्डरचं आपलं मार्किंग केलेलं आहे तिथपर्यंत सरळ लाईन आखायची आणि गळ्याचा आकार द्यायचा आहे. आता बॅकचं मार्किंग करायचं आहे गळ्याचं, तर काय करायचं, अर्धा इंच खाली आपली शिलाई येणार तिथे आपल्याला असं डॉट लाईन करायची आहे. आणि त्याच्यानंतर जो हा सेंटरचा पॉईंट आपण घेतला होता तिथून 1.5 इंच घ्यायचा आहे. बॅकचा आपण गळा 1.5 इंच घेतला आहे. इथे 2 सुद्धा घेऊ शकता, मी इथे 2 इंच घेते. तिथे ही अशी लाईन आखून घ्यायची आहे बॅकच्या गळ्याची आणि आपल्याला गळ्याचा शेप द्यायचा आहे. तर गळ्याचा शेप देताना काय करायचं, फ्रंटचा नेक आहे तो बरोबर आपली जी लाईन मार्किंग केलेली आहे तिथून घेऊ शकतो आपण. आणि बॅकचा घेताना आपल्याला काय करायचं, थोडासा बाहेरच्या साईडला घ्यायचा आहे. इथे मी दाखवते त्याप्रमाणे असा करून थोडासा असा इथे जो पॉईंट आहे तो असा क्रॉसमध्ये घ्यायचा आहे. ह्याच्यामुळे काय होतं, आपण जेव्हा शोल्डर जोडतो त्यावेळेला थोडीशी शोल्डर पट्टी आपली बाहेर येते, ती येणार नाही. त्यामुळे हे बॅकचं असं मार्किंग करायचं आहे. शोल्डर जोडताना दोन्ही शोल्डर एकत्रच येणार आहे, कुठेही मागे पुढे होणार नाही. आता हे बॅकचं आपलं पूर्ण मार्किंग झालेलं आहे, पण हे कटिंग आता करायचं नाही आहे. आपल्याला आधी फ्रंटचं मार्किंग करून घ्यायचं आहे, नंतर ना आपल्याला बॅकचं कटिंग करायचं आहे. तर इथे मी फक्त साईडच्या बाजूने फक्त हा बॅकचा पार्ट कटिंग करून घेते, कारण मला फ्रंटचा पार्ट दुसऱ्या साईडला ठेवायचा आहे त्यासाठी. आता हा जो बॅकचा पार्ट आहे तो आपल्याला इथे एका साईडला ठेवून मार्किंग करून घ्यायचा आहे. तर पहिल्यांदा इथे आपल्याला अर्धा इंचावरती एक मार्क करायचं आणि स्ट्रेट लाईन आखून घ्यायची आहे. हुक आय पट्टीसाठी आपल्याला ते एक्स्ट्रा पाहिजे आहे. तर इथे एक सरळ लाईन आखून घेते अर्धा इंच सोडून. आणि जो आपला बॅकचा पार्ट आपण कटिंग केला होता तो जरा असा डार्क करायचा फ्रंट साईडचा भाग. आपल्याला फक्त फ्रंटच आता घ्यायचा आहे. आर्महोल, नेक आणि आपली शोल्डरची लाईन हे एवढंच आपल्याला डार्क करायचं आहे. आणि हे आपलं चेस्टच्या फिटिंगचं मार्क ते इथे व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आणि प्रेस करून असं करून, आणि नाहीतर आपल्याकडे ट्रेसिंग व्हील असेल त्याच्याने आपल्याला ट्रेस करून घ्यायचं आहे. हे जे मार्किंग आपण केलेलं आहे ते आता आपण डार्क करून घेऊया. फक्त हे फ्रंट नेक, ही शोल्डरची लाईन आहे आपली आणि ही आपले आर्महोल आहे आणि हे आपलं चेस्टचं फिटिंगचं मार्किंग आहे. हे एवढंच करून घ्यायचं आहे. ह्याच्यानंतर ना आपल्याला काय करायचं, हे चेक करून बघते बरोबर आहे का. हे बरोबर आहे. आता आपल्याला उंचीचं मार्किंग घ्यायचं, त्यासाठी काय करायचं, हे शोल्डर आहे त्याचं सेंटर घ्यायचं आहे आणि तिथून आपल्याला उंचीचं मार्किंग घ्यायचं आहे. तर आपल्या उंची किती होती 15, त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करायचं आणि 16च्या इथे मार्किंग करायचं आहे. ही सरळ लाईन आखून घ्यायची आहे. याच्यानंतर काय करायचं, हे जे आपण सेंटरचा पॉईंट घेतलेला तिथे ही टेप ठेवायचा आहे आणि शोल्डर टू एपेक्सचं मार्क 10 होतं, त्याच्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं, 10.5च्या इथे एक मार्क करायचं आहे. एपेक्स टू एपेक्स 8 होतं, त्याचे
2 भाग करायचे म्हणजे 4 येतं. 4च्या इथे एक मार्किंग करायचं आहे. नंतर इथे आपण 4 इंच घेतलं तर खालच्या साईडला अर्धा इंच कमी घ्यायचं आहे. तुमचं जर 3.5 असेल तर 3 घ्या, 4 असेल तर 3.5 घ्या. तुमच्या मापानुसार करू शकता तुम्ही. वरती जितकंही घेतलं त्याच्यापेक्षा अर्धा इंच खाली कमी घ्यायचं आहे आणि ही अशी क्रॉस लाईन आखायची आहे. आता आपल्याला वेस्टच्या डार्टचं मार्किंग करायचं आहे. तर कोणत्या चेस्टनुसार किती घ्यायचं, इथे मी चार्ट दाखवला आहे त्याप्रमाणे घ्या. इथे माझी 36 इंच चेस्ट आहे तर मी 3 इंचाचे इथे मार्क करून अशी क्रॉस लाईन आखून घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या साईजनुसार घेऊ शकता. यानंतर काय करायचं, हा डार्ट आहे तो असा आपल्याला बंद करून घ्यायचा आहे दोन्हीही पॉईंट एकमेकांवर ठेवून आणि वेस्टचं मार्किंग करायचं आहे. वेस्ट माझी 30 होती, त्याचा चौथा भाग केल्यानंतरनं 7.5 इंच येतं. तर इथे हे असं ठेवायचं आहे आणि इथून जिथे 7.5 इंच येते तिथे मार्क करायचं आहे. हे बघा मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते. हे जो पॉईंट आहे आपला तो असा व्यवस्थित बंद करून घ्यायचा आहे, जो आपण 3 इंचाचा मध्ये डॉट घेतलेला तो. आणि इथे असं टेप ठेवायचं आहे आणि 7.5चे इथे मार्किंग करायचं आहे आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायची आहे आणि हे दोन्हीही पॉईंट आपले जोडून घ्यायचे आहेत. ही अशी सरळ लाईन आखून दोन्हीही जॉईन करून घ्यायचे आहेत. इथे मी आता चेस्टच्या इथे एक लाईन आखून घेते, कारण चेस्टच्या इथे पण आपल्याला डॉट घ्यायचा आहे. तर तो कशासाठी घ्यायचा, जो आर्महोलमध्ये आपला फुगा येतो, घोळ येतो तो येणार नाही यासाठी हा डॉट घ्यायचा आहे. सगळ्या मापासाठी कोणत्या मापासाठी किती घ्यायचं याचाही चार्ट मी इथे साईडला देते, त्याप्रमाणे घ्यायचा आहे. इथे माझी चेस्ट 36 आहे तर इथे 1.5 इंच आहे चार्टमध्ये दाखवलेला डॉट. तर 1.5 इंचाचे इथे एक असं मार्क करायचं आहे आणि तो जो पॉईंट आहे तिथून आपल्याला हा जो 1.5 इंच आहे याचे 2 भाग करायचे असे. हे 1.5 इंचाचे आपल्याला 2 भाग करायचे म्हणजे 1.25 येतं. म्हणजे दोन्ही साईडला 1.25 आणि इथे 1.25 असं मार्क करायचं. म्हणजे हा पूर्ण डॉट आहे तो आपला 1.5 इंचाचा व्हायला हवा. इथे मी चार्ट दाखवला आहे त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या साईजनुसार हा डॉट घेऊ शकता आणि हा असा आपल्याला एपेक्स पॉईंटच्या इथे जोडून घ्यायचा आहे. हा डॉट घेतला आहे तो आपला कुठेही ब्लाऊजमध्ये दिसणार नाही आणि हा प्रिन्सेस कट ब्लाऊज नाही, हा 1 टक्स ब्लाऊज आहे. तर हा आपल्याला असा बंद करून घ्यायचा आहे. तर आधी काय करायचं, आपल्याला ही जी लाईन आहे ती किती आहे चेक करायची इथून एपेक्स पॉईंटपर्यंत. तर ही दुसरी लाईन आहे ती आपल्याला अशी एक्स्ट्रा पुढे वाढवून घ्यायची आहे. तर ही पहिली लाईन किती आहे माझी 5.6, तर ही पण आपल्याला 5.6च यायला हवी. तिथे असं मार्किंग करायचं आहे आणि इथून खाली अर्धा इंच घ्यायचा आहे. सगळ्या मापासाठी सेम घ्यायचं आहे. आणि ही जी त्रिकोण स्केल आहे ती बरोबर ह्या लाईनला अशी मॅच करायची आहे आणि अशी क्रॉस लाईन घ्यायची आहे. तुमची सरळही येऊ शकते आणि क्रॉसही येऊ शकते. त्या लाईनला बरोबर स्ट्रेट ठेवून घ्यायची आहे आणि ही जी आहे ही सरळ घ्यायची आहे अशी. आणि आपल्याला पुन्हा एकदा आर्महोलचं मार्किंग करून घ्यायचं आहे. हे आपलं फायनल आर्महोलचं मार्किंग झालेलं आहे. आता तर हे कसं होणार ते तुम्हाला दाखवते. आता हा जो डॉट आहे तो आपण बंद करून घेणार आहे, बरोबर. हा आपण हाईड करणार आहोत डॉट, तो आपल्याला ब्लाऊजमध्ये नको आहे. तर हा असा केल्यानंतरनं हे आपल्याला मार्किंग व्यवस्थित यायसाठी हे असं आपल्याला करून घ्यायचं आहे. हे पूर्ण मार्किंग तुम्हाला जर समजत नसेल तर व्हिडिओ पुन्हा बघा, म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. यानुसार तुम्ही मार्किंग केल्यानंतर ब्लाऊजमध्ये कुठेही घोळ येणार नाही. आता हे खालचीही लाईन आपल्याला व्यवस्थित चेक करून घ्यायचं. तर काय करायचं, हे जो पॉईंट आहे याचं सेंटर घ्यायचं आहे. पुन्हा इथून या दोन्हींचा सेंटर घ्यायचा आहे आणि हा याचासुद्धा सेंटर घ्यायचा आहे. एवढंच की ही जी पूर्ण लाईन आहे त्याचे आपल्याला 4 भाग करायचे आहेत. इथून अर्धा इंच पुढे घ्यायचं आहे, इथून 1/2 इंच पुढे घ्यायचं आहे आणि ते सगळे पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. हे इथे असे जोडून घ्यायचे आहेत आणि हा आपल्याला असा शेप द्यायचा आहे टक्सचा व्यवस्थित. याच्यानंतरनं ही लाईनसुद्धा आपल्याला मॅच करायची. तर ही किती आहे बघायची. इथे 5.5 आहे तर ही अशी गोल राऊंडमध्ये आपल्याला मोजून घ्यायची आहे.
5.5 जिथे 5.5 येतं तिथे मार्क करायचं आहे. हे इथे असं माझं 5.5 इथे येत आहे. इथून 1 इंच वरती जायचं आहे. सगळ्या मापासाठी सेम आहे. आणि इथून अर्धा इंच वरती जायचं आहे. आणि हे दोन्ही पॉईंट जोडायचे आहेत. हे झालं आपलं मार्किंग. हे आता संपूर्ण मार्किंग आपलं झालेलं आहे. चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे मी तुम्हाला इथे व्हिडिओ अपलोड केल्यानंतर लगेच नोटिफिकेशन येईल. इथे आता आपण कटिंग करणार आहोत, तर याच्यासाठी व्यवस्थित टाचण्या लावून घ्यायच्या आहेत, म्हणजे कपडा आपला इकडे तिकडे अस्तर सरकत नाही. हा आपला प्रिन्सेस कट ब्लाऊज नाही आहे. इथे मी मार्किंग केलं आहे त्याप्रमाणे तुम्हाला वाटेल प्रिन्सेस कट आहे, पण हा 1 टक्स ब्लाऊज आहे. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे संपूर्ण प्रोसेस तुमच्या लक्षात येईल. हे जे मार्किंग केलेलं आहे तिथे आपण व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे. आता हा भाग मी कसा कटिंग करते तो एकदा बघा. हे अगोदर हे जे खालचं आर्महोलचं मार्किंग केलेलं होतं ते कटिंग करायचं. हे एक्स्ट्राच असं वरती जायचं पूर्ण. नंतर हा टक्स आहे तो असा बंद करून घ्यायचा. दोन्हीही रेषा ज्या आहेत त्या एकावर एक असं ठेवून घ्यायच्या आहेत. हवं तर इथे तुम्ही टाचण्या लावून घ्या. आणि नंतर आपल्याला व्यवस्थित आर्महोल आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे. हा बघा, हा आपला गोल राऊंड व्यवस्थित आला आपला. हा व्यवस्थित आता कटिंग करून घ्यायचा आहे. यासाठी तुम्ही अगोदर पेपरवरती मार्किंग करून कटिंग करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल कसं करायचं. डायरेक्ट अस्तरवरती करू नका. गळ्याचंही व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे. आणि हे पुढे आपलं हुक पट्टीसाठी आपण एक्स्ट्रा सोडलेला आहे. हा बघा, हा टक्स आपण असा हाईड केला तो असा दिसणार फक्त 1 टक्स ब्लाऊज आपला. हे मी डायरेक्ट अस्तरवरती कटिंग केलेलं आहे, त्यामुळे आपलं एक्स्ट्रा शिलाईचं मार्जिन सोडायचं आहे आपल्याला. इथे पण आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा सोडायचं आहे. हे असं व्यवस्थित मार्क करून कटिंग करून घ्यायचं आहे. हे जे 1 टक्सचं कटिंग केलेलं आहे ते तुम्हाला थोडंसं हार्ड वाटेल, पण याचं फिटिंग एकदम खूप छान मध्ये ब्लाऊज बसतो हा. त्यामुळे नक्की एकदा तुम्ही ह्याप्रमाणे ब्लाऊज कटिंग करा. आता आपल्याला हे मार्किंग बॅक साईडला पण करून घ्यायचं. त्यासाठी हे डार्क करायचं आहे. हे सगळे पॉईंट जे आहेत ते डार्क करून घ्यायचं आहे. आणि ट्रेसिंग व्हीलनी ट्रेस करायचं आहे, म्हणजे ते बॅक साईडलाच आपल्याला उठेल आणि तिथे आपल्याला मार्क करायचं आहे व्यवस्थित. हे बघा, हे इथे असं बॅक साईडला दिसतंय आपल्याला, म्हणजे सगळे दोन्ही साईडचे पार्ट आपले बरोबर येतील. हे आता जे केलेलं आहे ते डार्क करून घ्यायचे आहेत. आता फ्रंटचं आपलं पूर्ण मार्किंग आणि कटिंग करून झालेलं आहे, पण अजून बॅकचं आपलं पूर्ण कटिंग झालेलं नाही आहे, ते करून घेऊया. बॅकचा पार्ट घ्यायचा आहे. हा बॅक पार्ट घेतला आणि ही साईडची बाजू आपल्या व्यवस्थित मॅच करून घ्यायची आहे. आता ती कशी करायची बघा. आता ही दोन्ही पार्ट आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचे आहे. तर दोन्हीही नेक आपले पॅक आहेत, त्यामुळे काय करायचं, इथून आपल्याला अर्धा इंच खाली एक मार्किंग करायचं आहे. हे दोन्हीही नेक पॅक आहेत, त्यासाठी ही प्रोसेस आहे. आणि ही जी लाईन आपण आपली फ्रंटची आहे ही मार्जिनची, ती अशी व्यवस्थित बघून घ्यायची. आणि ती लाईन आणि ही बॅक साईडची लाईन अशी मॅच करायची आणि ते आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे व्यवस्थित. ही दोन्ही लाईन असे बरोबर करून घ्यायचे आणि आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे व्यवस्थित. वरची बाजूसुद्धा मार्क करायची आणि खालची बाजूसुद्धा मार्क करायची आहे, म्हणजे ही आपलं कुठेही कमी जास्त होणार नाही. आणि बॅकचा आर्महोलचा आपल्याला व्यवस्थित आता पुन्हा एकदा शेप द्यायचा आहे. तर इथे मी दाखवते डार्क करून हा शेप. हा मी स्केच पेननी करत आहे, तुम्ही नॉर्मल चॉकनेच करा, तुम्हाला दिसण्यासाठी मी हे डार्क करत आहे. हे जे मार्किंग केलं होतं अर्धा इंच खाली, तिथूनही असं घ्यायचं आहे
शोल्डरचं हे मार्किंग आपलं होतं तिथे घ्यायचं आहे. बॅक नेकचा नेक आहे तो व्यवस्थित असा डार्क करून घ्यायचा आहे आणि हे घ्यायचं आहे इथे मार्काचं. आता इथे जे अंतर आहे ते किती आहे ते चेक करायचं हे अंतर. तर इथे माझं 1/2 इंच आहे, तुमचं अर्धा इंच पण येऊ शकतं. तर इथे 1/2 आला आहे तर इथे आपल्याला त्याच्यामध्ये आणखीन 1/2 इंच ॲड करायचे आणि मार्क करायचं आहे. म्हणजे अर्धा इंचाच्या मार्किंग केलं आहे मी. तुमचं जर तिथे अर्धा इंच आलं तर इथे 1.25 घ्यायचं आणि ही अशी क्रॉस लाईन आखून घ्यायची. तर हे कशासाठी, तर जो ब्लाऊज आपला मागच्या साईडहून उचलतो ना तो होणार नाही यासाठी हे करायचं आहे. हे इथूनही आपल्याला शिलाईचं मार्किंग आहे ते डार्क करून घ्यायचं आहे आणि जे आपण हे रेड कलरचं मार्किंग केलेलं आहे ते कटिंग करायचं आहे. तर आता आपल्याला तुम्हाला वाटेल उंची कमी होईल, तर अजिबात उंची कमी होणार नाही. हे बघा इथे आपली तयार 14 होईल. इथे पूर्ण 15 आहे, वरती अर्धा इंच खाली जाईल आणि पूर्ण उंची आपली 14 होईल. डॉटसाठी काय करायचं, इथूनही असं सेंटर घ्यायचं आहे, तिथून स्ट्रेट लाईन आखून घ्यायची आहे आणि 4 ते 5 इंचावरती आपण हे मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि अर्धा इंच आपण सोडलं होतं मार्किंग करण्यासाठी टक्ससाठी, तर दोन्ही साईडला 1/2 इंच घ्यायचं आहे आणि हे पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. आता बॅकचं पण पूर्ण मार्किंग झालेलं आहे आपलं, तर ते आपण आता कटिंग करून घेऊया. हे साईडचं जे मार्किंग केलेलं आहे ते व्यवस्थित कटिंग करून घेऊया. कोणत्याही साईजचा प्लाझो कसा कटिंग करायचा याचाही व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहे, तो नक्की बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. याच्यानंतर ना आपल्याला गळ्याचं मार्किंग करायचं आहे. गळा आपण इथे थोडा डिझाईनचा करणार आहोत. बॅकची पट्टी आपल्याला किती हवी ती बघून घ्यायची आहे. तुम्हाला जितकी तयार हवी तितकी घ्या. जितका ब्रॉड नेक हवा आहे तितका तुम्ही घेऊ शकता. इथे मी असं राऊंडमध्ये शेप देत आहे, गोल असा. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही गळ्याचा पॅटर्न इथे घेऊ शकता. हा असा मी असं राऊंड गोल असा शेप देत आहे. आणखीन ब्रॉड घेते थोडासा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल. इथून पण आपल्याला हे शिलाईसाठी अर्धा इंच वरती, अर्धा इंच खालती एक्स्ट्रा घेऊन असं मार्किंग करायचं आहे. हा बघा एवढा पण आपण ब्रॉड घेऊ शकतो. यानुसार फिटिंग एकदम छान येतं यानुसार कटिंग केलं तर. जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर मला कमेंट्समध्ये नक्की विचारा. कोणत्या साईजनुसार किती चेस्टनुसार किती कोणतं हे घ्यायचं आहे याचा पूर्ण चार्ट मी इथे अपलोड केलेले आहेत. आपला बॅक पार्ट पूर्ण झालेला आहे. बॅक आणि फ्रंट दोन्हीही आपले तयार आहेत. आता आपण अस्तरवरती कटिंग करून घेऊ. आता हा टक्स आपण हाईड करणार आहोत, तर तो कसा बघूया. दोन्हीही फ्रंट पार्टवरती आपण मार्किंग करून घेतलेलं आहे. तर एक पार्ट घ्यायचा आहे हा आपला, आणि जसं आपण फोर टक्सच्या ब्लाऊजला जसा हा डॉट आपण शिवून घेतो तसा हा आपल्याला शिवून घ्यायचा आहे. हा डॉट जर तुम्हाला ब्लाऊजवर दिसू नये असं वाटत असेल अस्तरवर, तर तुम्ही याचा आधी पेपरवरती कटिंग करा. पेपरवरती कटिंग करून हा डॉट आपण फोल्ड करायचा आणि मेन फॅब्रिकवर आणि अस्तरवर ठेवून असंच आपण कटिंग करून घेऊ शकतो. दोन्हीही बाजूला आपण सेम असंच करणार आहोत. ह्या साईडचा सुद्धा असाच फोल्ड करायचा आहे डॉट. व्यवस्थित दोन्ही मार्किंग एकावरती एक येतील असे बघायचे आहेत आणि आपल्याला शिवून घ्यायचे आहेत. जिथपर्यंत आपला एपेक्स पॉईंट आहे तिथपर्यंत आपल्याला शिवून घ्यायचं आहे. हे बघा, हे असं करून घ्यायचं आहे. एक्स्ट्राचा जे कपडा वाटतो साईडला तो कटिंग करायचा आहे. हे आता असंच आपल्याला मेन कपड्यावरती ठेवायचं आहे आणि कटिंग करून घ्यायचं आहे एक्स्ट्रा साईडला कपडा ठेवून.
हे असं मी इथे एकच पार्ट दाखवत आहे, हे आपण कसं शिवायचं ते. आता आपण इथे फ्रंटचा गळा शिवून घेऊया व्यवस्थित. हे असं इथून साईडला अर्धा इंचावरती शिलाई मारायची आहे. इथे व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे, कपडा कुठेही खेचणार नाही अशा पद्धतीने. आणि एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कटिंग करायचा आहे. इथे तुम्ही गळ्याला पट्टी पण लावू शकता. मी इथे गळा पलटी करून घेत आहे. याच्यानंतर इथे अशी अस्तरच्या साईडला शिलाई मारायची आहे. आणि हा आपल्याला फ्रंट साईडचा पार्ट आहे तो अस्तर जोडून व्यवस्थित घ्यायचा आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार व्यवस्थित जोडून घ्या. इथे साईडला शिलाई मारून एक्स्ट्राचं फॅब्रिक कटिंग करायचं आहे. हे इथे मी असं केलेलं आहे तयार. आता आपल्याला हा टक्स करायचा आहे, तो व्यवस्थित जिथे आपण मार्किंग केलेलं ते दोन्हीही लाईन येतील असं करायचं आहे. आणि इथून आपल्याला शिलाई मारायची आहे, जशी आपली गोल राऊंडमध्ये आहे सेम तशीच मारायची आहे. हा ब्लाऊज फिटिंगला एकदम खूप छान बसतो आणि एकदम सोपा आहे शिवण्याला. जे नवीन आहेत त्यांनासुद्धा पटकन बनवता येईल असा हा ब्लाऊज आहे. दोन्ही साईडचे टक्स आपल्याला व्यवस्थित असे शिवून घ्यायचे. बघा किती छान इथे पफ दिसत आहे. त्या साईडचा पण सेम आपल्याला असाच करायचा आहे. व्यवस्थित तो जो राऊंड आहे त्याच्यावरती शिलाई मारायची आहे. डबल शिलाई मारून घ्यायची म्हणजे आपल्या कुठेही ब्लाऊज उसवणार नाही. हे दोन्ही पार्ट झालेले आहेत शिवून. याला तुम्ही तुमच्या पद्धतीने हुक आणि आय पट्टी जॉईन करा. व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळे मी हे दाखवत नाही आहे. बॅक साईडचा नेक आहे त्याला कॅनव्हस लावत आहे. तर हा असा कॅनव्हस पेपर घ्यायचा आहे आणि गळ्याच्या आकाराचा शेप आपल्याला देऊन घ्यायचा आहे असा व्यवस्थित. आणि बाजूला आपल्याला एक्स्ट्रा 1 ते 1.5 इंच असं ठेवून मार्किंग करायचं आहे. आणि एक्स्ट्राचा जो कॅनव्हस आहे तो कटिंग करायचा आहे. फ्रंटचा गळा जसा पलटी केला त्याप्रमाणे पण तुम्ही हा गळा पलटी करून घेऊ शकता. इथेही मी फक्त अस्तरला कॅनव्हस लावून हा गळा पलटीच करणार आहे, एक्स्ट्राची पट्टी लावणार नाही आहे. हे बघा, हे असं अस्तर घ्यायचं आहे. अस्तरवरती जो आपण कॅनव्हसचा भाग कटिंग केलेला तो व्यवस्थित ठेवायचा आहे आणि आपल्याला इस्त्रीने तो चिपकून घ्यायचा आहे. इथे व्यवस्थित इस्त्री करून झाल्यानंतर आतमधला जो आपला गोल राऊंड आहे एक्स्ट्राचा तो कटिंग करायचा आहे. आपल्याला गळ्याला कॅनव्हससुद्धा लावायचा आहे आणि एक्स्ट्राचा आपल्याकडे फॅब्रिक नसेल तर ही सोपी पद्धत आपण वापरू शकतो. याच्यानेही गळा व्यवस्थित फिनिशिंगमध्ये दिसतो. एक्स्ट्राचा आहे ते कटिंग करायचं आहे. आणि आता मेन फॅब्रिक घ्यायचं आहे आपल्याला. हे घेऊन ही जी आपली मेन फॅब्रिकची सरळ बाजू आहे ही अशी व्यवस्थित सरळ बाजू अशी वरच्या साईडला घ्यायची आहे. इस्त्री करायची म्हणजे चुन्या पडत नाहीत. आणि ही जी आपण अस्तर आहे त्याचीसुद्धा सरळ बाजू ही आपली आतमध्ये जाणार सफेद बाजू दिसते ती. दोन्हीही सरळ बाजू एकावरती एक ठेवायच्या आणि साईडला आपल्याला गोल शेप जो दिलेला आहे तिथे अर्धा इंचावरती शिलाई मारून घ्यायची आहे. दोन्हीही कापड आपले व्यवस्थित यावे यासाठी आपल्याला टाचण्या लावून घ्यायच्या म्हणजे कपड्याला चुन्या पडत नाहीत आणि व्यवस्थित शिलाई मारता येते आपल्याला. स्टार्टिंगपासून व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग कसं केलेलं आहे ते तुमच्या लक्षात येईल. आणि तुम्हाला काही जर डाऊट असतील तर मला कमेंट्समध्ये विचारा, मी त्याची उत्तरं तुम्हाला नक्की देईन. कोणत्या मापाप्रमाणे किती टक्स वगैरे घ्यायचं आहे हे. यानंतर हे आतला जो एक्स्ट्रा फॅब्रिक आहे आपल्याला तो कटिंग करून घ्यायचा आहे. मी परत एकदा तुम्हाला सांगते, व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे संपूर्ण कटिंग स्टिचिंग तुमच्या लक्षात येईल आणि ब्लाऊज तुमचा कुठेही चुकणार नाही आहे. बोटनेक करताना काय होतं की आपलं ब्लाऊज हा आपल्याला पाठीमध्ये असा खेचल्यासारखा वाटतो. मी इथे जी पद्धत सांगितली आहे त्या पद्धतीने केलं तर अजिबात तुम्हाला कुठेच फिटिंगमध्ये प्रॉब्लेम येणार नाही. हे असं आता आपल्याला साईडला कटिंग करायचं आहे आणि आतल्या बाजूला अस्तर टाकून व्यवस्थित एकसारखं करून इस्त्री करून घ्यायची आहे आणि आपल्याला गळ्याला साईडने शिलाई मारून घ्यायची आहे.
ही अशी आपल्याला गळ्याच्या एकदम साईडला शिलाई मारून घ्यायची आहे व्यवस्थित। इथे तुम्ही मधल्या बाजूला नेटसुद्धा लावू शकता किंवा तुम्ही साईडला लेससुद्धा लावून एकदम छान डिझाईन करू शकता। खूप छान दिसतं हा ब्लाऊज घातल्यानंतरनं। ते जी डिझाईन आहे ही आपली पूर्ण झालेली आहे। आता वरच्या साईडचा गळा आहे त्याला तुम्ही पट्टी लावून व्यवस्थित गळा करून घ्या। इथे मी तो व्हिडिओ दाखवत नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होतो। बॅकचा आणि फ्रंटचा पूर्ण पार्ट आपले शिवून झालेले आहेत। मी बाहीसुद्धा व्यवस्थित अस्तर जोडून घेतलेला आहे मेन फॅब्रिकला। आता शोल्डर कसं जोडायचं बघा। इथे शोल्डरवरती शोल्डर पट्टी व्यवस्थित ठेवायची आहे। बॅक साईडची पट्टी आपली थोडीशी पुढे येईल पण ते काय आपलं बाहेरच्या साईडला दिसणार नाही आहे। इथे डबल शिलाई मारून घ्यायची आहे। कमरेला सुद्धा मी पट्टी लावून व्यवस्थित फोल्ड करून शिलाई मारून घेतलेली आहे। संपूर्ण ब्लाऊज आपला हा आता झालेला आहे। आता बाही जोडून घ्यायची आहे। बाहीचं कटिंग तुम्हाला हवं असेल तर मला कमेंट्समध्ये विचारा, मी त्याचा एक सेपरेट व्हिडिओ बनवेन। कोणत्याही मापाच्या ब्लाऊजची बाहीचं कटिंग कसं करायचं हे दाखवेन तुम्हाला। दोन्हीही साईडचे बाही आपल्याला व्यवस्थित जोडून घ्यायचे आहेत। हे जोडताना आपल्याला कुठेही कपडा खेचायचा नाही आहे। बाही जोडताना कुठेही कापड खेचायचं नाही आहे, त्यामुळे सुद्धा आपल्या काखेमध्ये चुन्या येतात। हे आता संपूर्ण माझं पार्ट जॉईन करून झालेले आहेत। आता आपल्याला फिटिंग करायचं आहे ब्लाऊज। यासाठी काय करायचं, बॅक पार्ट आहे आपला त्याचे असं सेंटर घ्यायचं आहे काढून व्यवस्थित। बॅक पार्टचा सेंटर घ्यायचा आहे आणि त्याच्यावर व्यवस्थित दोन्हीही फ्रंट पार्ट ठेवून बघायचे आहेत बरोबर आहे का। इथे मी सांगितल्याप्रमाणे ब्लाऊज जर कटिंग आणि स्टिचिंग केला तर कुठेही कमी जास्त ब्लाऊज होणार नाही। इथे आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन ठेवली होती, मी तिथेच 1.5 इंचाचे इथे मार्किंग करून फिटिंगची शिलाई करत आहे। आपल्याला फिटिंग करतेवेळी अगोदर हे साईडचे पार्ट व्यवस्थित आहेत का ते बघून घ्यायचे आहेत। खालीवरती असेल तर थोडंफार तुम्ही कटिंग करू शकता। म्हणजे अगदी 1/2 इंच जर एक्स्ट्रा वाटत असेल तर कटिंग करायचं आहे, त्याच्यापेक्षा जास्त वाटत असेल तर आपलं शिलाईमध्ये कुठेतरी कमी जास्त झालं आहे हे बघायचं आणि मग फिटिंग करायचं आहे। हे बघा हे सगळे पार्ट कसे व्यवस्थित जॉईन झालेले आहेत माझे। दुसऱ्या साईडला पण सेम असंच करत आहे। हे बघा दुसऱ्या साईडला पण आम्ही सेंटर आहे तिथे व्यवस्थित ठेवून ही 1.5 इंचाची आपली पहिलीच आपण मार्किंग केलं होतं कटिंगच्या वेळेला, त्याच्यावरतीच मी शिलाई मारत आहे। हा संपूर्ण ब्लाऊज आपला कटिंग आणि स्टिचिंग करून झालेला आहे। तुमचे काहीही डाऊट असतील ते मला कमेंट्समध्ये नक्की विचारा। आणि नेक्स्ट तुम्हाला आता कोणत्या ब्लाऊजचं कटिंग आणि स्टिचिंग हवं आहे हे सुद्धा मला सांगा, मी त्याप्रमाणे व्हिडिओ बनवून अपलोड करेन। व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे ही संपूर्ण प्रोसेस तुमच्या लक्षात येईल आणि ब्लाऊज एकदम फिटिंगमध्ये परफेक्ट बसेल। आणि ब्लाऊजचं कटिंग स्टिचिंग तुम्हाला आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटसुद्धा नक्की करा। थँक्यू सो मच।